नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 4 फेब्रुवारी 2025 आणि आता वाजले तर दुपारचे 3:15 झालेले आहेत. आपल्याला राईड आली होती चाकण आंबेडन चौकातून दोरळी कंटिन्यू शांताई लॉन्च म्हणून आली आहे लॉन्च. तर आपल्याला तिथं कस्टमरला ड्रॉप करायचं होतं आणि 52 किलोमीटरचे आपल्याला दिले तर उबरनी 650 रुपये. ठीक आहे म्हणलं, फेअर दिला आहे चांगला, त्यामुळं आपण ते बेट केली. नेक्स्ट आता थोडंसं आउटसाईडला आहे. आता तुम्हाला जस्ट बोलतच होतो तेवढ्यामध्ये आता या ठिकाणूनच एक राईड आली होती ओलावरती. 270 रुपये दाखवत होतं 18 किलोमीटरचे. फेअर चांगला होता, एक नंबर फेअर होता. पण काय आपण घेतली इकडची राईड आणि आलोच कस्टमरच्या एकदम जवळ, म्हणून त्या राईडला काय आपण केलो नाहीत. ओला बिला बंद करून टाकू आता आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्यानंतर ओला चालू करूया आता आपण. कारण आउटसाईडला आहे, जास्त रिस्क काही घेत बसण्यात काही फायदा नाही. आणि दुपारचा वेळ आहे, थोडंसं आपलं डाऊन असतो थोडासा बिझनेस. त्यासाठी जे भेटली चांगली लॉंगची तर काही हरकत नाही. म्हणजे आपण कस्टमरला सोडायला आता आपल्याला 5 वाजतील. ह्याच 5 वाजता मग आपला पीक आवर चालू होईल, त्याच्यानं आपला रेट चांगला मिळत. बाकी मग कुठल्याही ॲपवर केलं तर काही हरकत नाही संध्याकाळच्या टाईमला, फक्त रॅपिडो सोडून. कारण ते रॅपिडो ट्रॅफिकचं जर जास्त ट्रॅफिक लागलं तर रॅपिडो ट्रॅफिकचं फेअर ॲड करत नाही, त्यामुळे. बाकी मग ओला आणि उबरवर संध्याकाळी करू शकतो आपण बिझनेस. ठीक आहे, तर चला कस्टमरला पिक करूयात आणि भेटूयात आपण पिंपरी चिंचवडमध्ये. पण तिथली बी कुठली राईड काय आपल्याला सांगता येणार नाही, तिथे गेल्यानंतरच कळायला आपल्याला एक्झॅक्टली कुठली राईड येते. ठीक आहे, तर चला कंटिन्यू राहा, पण करूयात बाकीचं. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथे चिखलीमध्ये ड्रॉप केले. आता उबर बंद केले आणि लगेच ओला चालू केल्या ट्रिप पडली आपल्याला, म्हणजे की 500ची 317 रुपये फेअर दाखवला 22 किलोमीटर अंतरासाठी. ठीक आहे, चांगला फेअर दिला आहे. जाऊयात कस्टमरला पिक करण्यासाठी. 1-1.5 किलोमीटर कस्टमर आहेत दूर आणि कस्टमरला सोडल्यानंतर भेटूयात. आणि ह्यात जी राईड आपण कंप्लीट केली तिचे आपल्याला 650 रुपये दिलेत उबरने. वेळ लागला आपल्याला 2 तास. कस्टमरला पिक करायला 20 मिनटं लागले. त्या प्रयाग धाम म्हणून आश्रम आहे ते ट्रस्ट, त्या ट्रस्टमधून कस्टमरला पिक करायलाच 20 मिनटं लागले. गेट पास बनवा, त्याला इकडं जा तिकडं जा म्हणण्यामध्ये, त्याच्यानं खूप वेळ झाला. आत्ता 5:40 झाले. चला आता लागूयात लोकलच्या धंद्याला. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत घोरपडीमध्ये आणि कस्टमरला ड्रॉप केले आपण इथंच. आपल्याला ही राईड पडली होती बानेरमधून घोरपडीची. आणि कस्टमरला आपण ड्रॉप केल्यानंतर बाकीचे ॲप चालू केले होते. तर झालं असं, ज्या ठिकाणी आपण कस्टमरला पिक करायला गेलो होतो त्या ठिकाणी एवढीशी बोळ रॅपिडोवर ट्रिप आली होती. बोळीतून गाडी कशी घालणार, आणि ज्या ठिकाणून जायचं तर तिथे बॅरिगेट लावले होते, रस्त्याचं काम चालू होतं आणि तिथूनच पलीकडे जायचा मार्ग होता, दुसरा मार्गच नव्हता. तर मग तिथं आपल्याला 3 ट्रिप पडल्या होत्या लगातार. 3ही ट्रिप तिथूनच पलीकडे जायच्या होत्या. तिथून काय आपल्याला जाता आलं नाही पलीकडं, म्हणून ते 3ही ट्रिप आपण कॅन्सल केल्यात. आणि थोडंसं दुसऱ्या साईडला येऊन आता बघूयात इकडनं आता कुठली ट्रिप पडते. तर 3 ट्रिप कॅन्सल झाल्यात आपल्याला, उबरच्या ओलाच्या आणि रॅपिडोची एक. तर अशा 4 ट्रिप कॅन्सल केल्यात आपण स्वतःहून. तर बघूयात काय धिंगाणा झाला आहे, काय आपला परफॉर्मन्स खराब होतो तर ते एक भाग आहे म्हणा. पण काय नाईलाजानं मला ते कॅन्सल करावं लागल्या, नाहीतर ते कस्टमरला घ्यायला इकडून फिरून आपल्याला जायला थोडा वेळ झाला असता, कस्टमर थांबले नसते. त्यासाठी ती मीच कॅन्सल करून टाकली राईड. आणि काय तेवढ्या व्यवस्थित राईड नव्हत्या, छोट्या राईड होत्या. ठीक आहे, तर असो, बघूयात नेक्स्ट ट्रिप आता कुठली पडते आपल्याला, कशावरची पडते. तर मित्रांनो, आपण आता ताथोडेमध्ये आहोत आणि आपल्याला एक आत्ता जस्ट ट्रिप पडली होती पिंपळी सौदागरवरून ताथवडीची. 177 रुपये दिलेत आपल्याला 9 किलोमीटरचे ओलानी. आणि नेक्स्ट ट्रिप काय पडत नाहीत कुठून बी. आत्ता वाजले 10:45 झालेले आहेत आणि बराच वेळ झाला थांबलो आहे इथं, पण ट्रिप काय पडत नाही आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश आहे संध्याकाळी बिझनेस नाही आहे. 10च्या नंतरसुद्धा ट्रिप पडायला तयार नाही. त्या साईडने पिंपळी सौदागर झाला, वाकड झालं, आता ताथवड्यामध्ये येऊन थांबलो आहे. अर्ध्या तासानंतर मला ते ट्रिप पडली होती तिथून पिंपळी सौदागरमधून. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे, संध्याकाळी तेवढा बिझनेस नाही. जेवढा बिझनेस आहे ते आपला सकाळी आणि 10च्या आधी, वीकडेजमध्ये. विकेंडला असतं, सॅटर्डे संडेला 12पर्यंत 1पर्यंत बिझनेस चांगला चालतो. पण आत्ता मी बघितलं अनुभवून
मी इतका वेळ जास्त कधी थांबत नाही बाहेर. थांबतो पण असं आज जेवढं मला फील झालं बिझनेस नाही एवढा स्लो, तेवढं कधी फील झालं नव्हतं. आणि आपला झाला आहे 2500-2600 रुपयाचा आत्तापर्यंत बिझनेस. 10 वाजून 46 मिनिटं झालेत आता. बघूयात आज नाईट काढण्याचा विचार आहे. ट्रिप पडत राहिलं तर ठीक आहे, नाही पडत राहिलं तर मी एखादा गाडी उडतं लावू 1-2 वाजता झोपी जाऊ कुठं तरी. ट्रिप नाही पडला तर 10 मिनटं झालं आपण इथं पण येऊन थांबलो. इथं पण काय ट्रिप पडायचं नाव नाहीत अजून. आणि ज्या ट्रिप येत आहेत 2-2.5 किलोमीटर, आत्ता एक आली होती रॅपिडोवरती, आली की लगेच का त्याला कोणतरी घेत आहे, म्हणजे एक्सेप्टच होत नाही ती राईड आपल्याला. तर आता 110 रुपये होते. 4 किलोमीटर ड्रॉप करायचं होतं, 2 किलोमीटर पिकअप होता. ठीक आहे मग घेतो तुम्ही, पण ते काय ट्रिप आलं नाही आपल्याला, तुम्हाला बोलत होतं आता. ठीक आहे तर असो, बघत आता अजून कुठली पडते का. लॉंगची पडायला पाहिजे, कारण ड्रॉपिंग नसतं सनसन सोडता येतं. एक लय 40 मिनटं किंवा 50 मिनटामध्ये आपण ड्रॉप करून टाकू 30 किलोमीटर जरी असेल तर. म्हणजे ट्रॅफिक नसतं, काय नसतं, आपण डायरेक्ट सोडू शकतो पिक केल्यानंतर. रात्रीचे वाजलेत 11:55 झालेत आणि आपण आता मोशीमध्ये आहोत. हे मसाला ताक घेत आहोत. मसाला दूध आहे, मसाला दूध, मसाला चहा. जेवण काय झालं नाही मला. आता हे तर आहे, भेट आले पिऊन घ्यावं. 30 रुपयाला दिले मसाला दूध, मसाला दूध. जास्त लोक जर हे जेवण झाल्यानंतर घेतात. जेवण झालं नाही आहे तरी मला भेटते काहीतरी पिऊन घ्यावं, पटकन पोटामध्ये टाकून घ्यावं काहीतरी. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत अंबिका बुद्रुकमध्ये आणि आपल्याला मोशीहून इकडची ट्रिप पडली होती. ओलाला पण रेट 11च्या नंतर खूप कमी देते. तरी आता काय आपली नाईट काढायची म्हणजे एक ट्रिप आपण ॲक्सेप्ट केली होती गडबडीमध्ये, ते कंप्लीट करण्यासाठी आपण निघालो तिथून. आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून 10 मिनटं झाले. चालू होते सगळे ॲप, पण ट्रिप काय वाजत नव्हती. म्हणून आता म्हणलं आता ट्रिप करण्यात काय फायदा नाही. रात्रीची आता 1:59 झालेत, म्हणजे 2 वाजलेत. आणि आत्ता कुठं जाण्यात काय फायदा नाही. 3-4 तास आराम करूयात आणि सकाळी उठून परत कामाला लागूयात. ठीक आहे तर चला, अशा प्रकारे आपण या व्हिडिओला इथंच थांबूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.